जय महाराष्ट्र. मी स्वप्नील, आपलं सगळ्यांचं स्वागत आहे या माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आजची तारीख आहे 15 जानेवारी 2026. ही तारीख स्पेशल खूप आहे, कारण आज आहे मतदान. आणि हे मतदान माझ्यासाठी पहिलं मतदान आहे महानगरपालिकेसाठी. कारण माझं पहिलं मतदान हे झालं होतं 2019ला लोकसभेसाठी. दुसरं मतदान झालं होतं महाराष्ट्राच्या विधानसभेसाठी 2019ला. तिसरं मतदान झालं होतं 2024ला लोकसभेसाठी. चौथं मतदान झालं होतं 2024ला विधानसभेसाठी. आणि आता हे पाचवं मतदान आहे माझ्यासाठी महानगरपालिकेसाठी. तर मी खूप एक्साइटमेंट आहे, कारण ज्या ठाण्यामध्ये मी जन्माला आलो, तर हे माझं पहिलं मतदान. ॲक्च्युली 2017ला माझं मतदान झालं असतं, पण मतदान यादीमध्ये माझं नाव न आल्यामुळे मला ते मतदान मी करू शकलो नाही. तर त्या मतदानावेळी मी मुकलो होतो. तर आता माझं मतदान यादीमध्ये माझं नाव पण आहे, सगळं आहे. तर मी खूप एक्साइटमेंट आहे. तर तुम्हाला माहिती असेल की आता ही महानगरपालिकेची लाचीची निवडणूक 2017ला झाली होती, आणि आता मोजून 9 वर्षांनी ही निवडणूक होते आहे. तर खूप म्हणजे मोठा गॅप झाला. गॅप यासाठी असेल की ओबीसीचं आरक्षणाचा पण प्रश्न होतं, आणि प्रभाग क्रमांकामध्ये किंवा पुनर्रचनेमध्ये असल्यामुळे ही निवडणूक लांबली गेली आहे. तर ही 2022ला खरं तरी निवडणूक एक्सपेक्टेड होती, पण या दोन मेन रिझनमुळे ही निवडणूक लांबली गेली. आणि आता ही निवडणूक होते आहे, आणि उद्या रिझल्ट आहे लगेच. तर खूप चांगलं वातावरण झालं आहे. पॉलिटिकल पार्टीने खूप चांगल्या प्रकारे प्रचार वगैरे केला आहे. देवेंद्र फडणवीस यांचं भाषण असेल, किंवा ठाकरे बंधूंचं ठाण्यामधली गडकरी रंगभूमी सभा असू द्या, खूप चांगलं प्रचार वगैरे झालेला आहे. तर मतदान करणारे लोक पण खूप एक्साइटमेंट असतील मतदान करायला. आणि आता मी मतदान करायला जाणार आहे, तो माझा प्रभाग क्रमांक आहे 12, जिथे मला टोटल 4 मतदान करायचे आहेत. प्रभाग क्रमांक 12 ब क ड असं मला टोटल 4 मतदान करायचे आहेत. तर हे माझ्यासाठी पहिला अनुभव असेल, पहिला अनुभव आहे. खूप एक्साइटमेंट आहे. तर आता आपण डायरेक्ट रोडवरतीच भेटूया. तर आता काय सीन चालू आहे, कसं म्हणजे वोटिंग वगैरे आहे. तर डायरेक्ट आता आपण रोडवरती भेटूया. आणि माझं जे रोड आहे, माझं जे मतदान यादीचं नाव आहे गावदेवी विद्या मंदिर या शाळेमध्ये मला मतदान करायला जायचं आहे. तर आपण डायरेक्ट आता रोडवरती भेटूया. आणि माझ्या ती यादीमध्ये माझं नाव पण बघायचं आहे आता, की कुठे काय ते नंबर वगैरे. आणि हे बघा, माझं हे वोटर आय डी काढून ठेवलं आहे. खूप एक्साइटमेंट आहे. आयुष्यातलं माझं पहिलं मतदान, ज्या ठाण्यासाठी मी जन्मलो त्या ठाण्यासाठी माझं पहिलं मतदान. खूप एक्साइटमेंट आहे. त्या ठाण्याने खूप काय म्हणजे दिलं आहे. म्हणजे जी भारतामधली पहिली ट्रेन इथपर्यंत धावली होती, मुंबई ते ठाणे. तर खूप एक्साइटमेंट आहे. तर आता आपण डायरेक्ट रस्त्यावरती भेटूया. बघूया तिथं काय क्लायमेट चालू आहे, म्हणजे काय सीन चालू आहे. ठीक आहे, रस्त्यावरती भेटू डायरेक्ट आता. मी आत्ताच घरापासून 2 मिनिटावर चालत आलोय. नितीन कंपनी परिसरात मी येत आहे. आणि इथूनच आता बघायला गेलं तर इथून मला जायचंय वोटिंग करायला. इथूनच 100 मीटर अंतरावर गावदेवी एक विद्या मंदिर आहे, शाळा आहे. तिथं मला वोटिंग करायला जायचंय. पण तत्पूर्वी मला इकडनं आता एक वोटिंगचं मला नंबर काय असतं तर ते मला घ्यायचंय. तर ते वोटिंगचं नंबर घेऊन मी इथून जाणार वोट करायला. तर पहिले आपण ते वोटिंगचं जे नंबर असतं, कितवा नंबर आहे माझा, नंबर वगैरे त्यांच्याकडे नंबर घ्यायचा. नंबर घेऊन मी डायरेक्ट तुम्हाला वोटिंग तिथे भेटतो तुम्हाला. मी आत्ताच माझा यादी क्रमांक काढलाय. त्यामध्ये बघू शकता तुम्ही अनुक्रमांक 731, यादीमध्ये 298 आणि बूथ क्रमांक 35. तर मला तेव्हा हे इथून लेफ्ट टर्न मारायचं आहे, आणि हा माझा यादी नंबर बूथ क्रमांक 35. तर बूथ क्रमांक 35 मध्ये जायचं आहे. डायरेक्ट आता आपण वोटिंगलाच भेटू. आणि मला माहित नाही तिकडं, तर माझ्या एका मित्राने मला सांगितलं, केतनने, की तिकडं आता शूटिंग अलाउड नाही आहे.
तर मोस्टली मी तुम्हाला डायरेक्ट वोटिंग केल्यानंतरच भेटतो. आत्ताच वोटिंग करून बाहेर पडलोय. तुम्ही बघू शकता माझ्या हातावरची एक शाई तुम्हाला दिसत असेल तर, हे बघा ही शाई. आता मी वोटिंग करून बाहेर पडलोय. टोटल मी 4 वोट केले. खूप छान अनुभव होता. मी तुम्हाला जाहीरपणे आवाहन करतो की तुम्ही वोटिंग करा आणि या लोकशाही बळकट करण्यासाठी तुम्ही याचे हकदार बना, अशी मी तुम्हाला नम्र विनंती करतो. तर टोटल 4 वोटिंग केले. खूप छान अनुभव होता. एवढंच मी सांगेल तुम्हाला. आणि माझ्यासमोर बघू शकता इथंच माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं निवासस्थान आहे. हे बिल्डिंग आहे ना, बिल्डिंग पांढऱ्या बिल्डिंगच्या बॅक साईडलाच ते राहतात, त्यांचं ते निवासस्थान. आणि इथेच माझं म्हणजे काय म्हणू शकतो आपण, मला गावदेवी विद्या मंदिर इथं माझं मतदान होतं. तर खूप लक्की आहे. आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री जिथं राहतात आणि त्या समोरच माझं वोटिंग वगैरे होतं. तर खूप छान अनुभव होता. मी तुम्हाला जाहीर आवाहन करतो की तुम्ही सुद्धा वोटिंग करा, ही तुम्हाला विनंती करतो. आणि अशा प्रकारे मी हा ब्लॉग इथे संपवतोय. तर आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया.